मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसलाय। महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केली असून घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 50 पैशांची वाढ केली आहे। महानगर गॅसचे नवे दर 29 ते 30 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपये इतका झालाय, तर घरगुती पीएनजीचा दर प्रति एससीएम 52 रुपये झालाय। देशांतर्गत नैसर्गिक वायूचे कमी झालेले वाटप, महागड्या गॅस स्रोतांवरील वाढलेलं अवलंबित्व आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदी खर्चात वाढ झाली आहे। त्यामुळे दरवाढ करावी लागल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय। याच संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून। सुशांत, या गेल्या 15 दिवसातील ही दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ आहे। पहिली दरवाढ ही तारीख 14 मेला झाली होती आणि तेव्हा 2 रुपयांनी दर वाढून 84 रुपये प्रति किलो झाला होता। मात्र आज 26 तारखेला पुन्हा ही दरवाढ करण्यात आली असून 30 तारखेला ही दुसरी दरवाढ असून 86 किलो प्रति किलो वरून झालेला आहे। 2 रुपयाची दरवाढ करून 26 मेला राजधानी दिल्लीत मात्र सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढले होते। मात्र त्यावेळेस महानगर मुंबईत वाढले नव्हते। मात्र आज ते पुन्हा वाढवण्यात आले आणि ह्याचा फटका हा दरवाढीचा प्रत्येक सीएनजीच्या रिक्षा चालकांना किंवा त्यामुळे त्यांचेही आता दरवाढ भाडेवाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।